सोलापूर जिल्ह्यामधील मराठा कुणबी या जात प्रमाणपत्राच्या 7,000 फायली या पेंडिंग पडलेत. फायलीवर का पाठवल्या जात नाहीत म्हणून एका अधिकाऱ्यानं दुसऱ्या अधिकाऱ्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय. तो अधिकारी म्हणतोय की राहिलेले 700 रुपये दिले नाहीत असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी 3 मंत्री आणि आमदारांसोबत केलाय. त्यामुळे सोलापूरसह राज्यामधील मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड हे जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले. त्यांच्या पुढे जरांगे यांनी प्रश्नाचा पाढा वाचलाय. त्यात सोलापूरच्या 2 अधिकाऱ्यांच्या भांडणाचाही विषय मांडलाय. ते म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुणबी मराठा हे प्रमाणपत्र आहे देण्याची सूचना केली होती, परंतु परवा आम्हाला बीडच्या अधिकाऱ्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की कुळ नात्यातील किंवा रक्ताच्या नात्याचं यापैकी कुळ आणि नातं याला हात लावायचं नाही आणि त्या आधारे कुणबी मराठा प्रमाणपत्र द्यायचं नाही. त्यामुळं राज्यामध्ये सर्व प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. सोलापूर जिल्ह्यामधील मराठा कुणबी जात प्रमाणपत्राच्या 7,000 फाईल पेंडिंग पडल्यात. उपायुक्त दर्जाच्या या अधिकाऱ्यानं दुसऱ्या एका अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल केलाय. फायलीवर का पाठवल्या नाहीत म्हणून एका अधिकाऱ्यानं दुसऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केलाय. मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी तुमच्या अधिकारी एकमेकांवर गुन्हे दाखल करत आहेत. त्यावर मंत्री विखे पाटील हे सोलापूरला घडलंय काय असं विचारतात. त्यावर जरांगे पाटील यांनी हो म्हणत दुजोरा दिलाय. जरांगे पाटील म्हणालेत, कोणीतरी पारदर्शक अधिकारी असेल, त्याला वाटलं असेल की नोंदी आहेत तर कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊन टाकावीत. मंत्री शंभूराज देसाई हे कुठल्या जिल्ह्यात अशी विचारणा करतात. त्यावरती जरांगे पाटील हे सोलापूर जिल्ह्यामधील आहे असं सांगतात. कार्यकर्त्याने FIR सोबत घेऊन गेल्यास सांगितलंय. तेव्हा जरांगे पाटील राहू देत, मी व्हॉट्सअपवर पाठवतो तुम्हाला असे मंत्र्यांना सांगतात आणि सोलापूर शहरामधील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. मी ते संपूर्ण प्रकरण वाचलंय असंही ते म्हणतात. त्यावर आपण सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलू असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनीच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय. फायली आम्हाला काय प्रकरण आहे हे माहिती नव्हतं. ते अधिकारी म्हणतात त्या नोंदीच्या फायली तुम्ही वर का देत नाहीत ताबडतोब. काही जण म्हणतात ठरलेली रक्कम का देत नाहीत, काही सांगतात की राहिलेले 14,000 का देत नाही, कोणी म्हणतंय ते 700 रुपये. मग म्हणाले सेतूवाला लय शहाणा आहे, तो आपल्या ऐकण्याच्या बाहेरचा आहे, तो पैसा घेत नाही. त्या ठिकाणी आपण विचारायचं, सेवाला आणू आणि त्याच्या सेतू मिळून करून टाकला जातोय असंही जरांगे पाटील यांनी सांगितलंय.